नमस्कार मैत्रिणींनो, आज मी घेऊन आलेली आहे मुगाच्या डाळीचे अतिशय सॉफ्ट आणि जाळीदार अप्पे. बनवायला अगदी सोपे आहेत, तेवढेच हेल्दीसुद्धा आहेत. तर असे हे अप्पे मुलांच्या टिफिनमध्ये देता येतील किंवा नाश्त्याला तर खूपच टेस्टी लागतात. चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर असे अप्पे तयार करण्यासाठी आपण इथे घेतलेली आहे 1 वाटी भरून मुगाची डाळ. ही मुगाची डाळ मी रात्रीच भिजत घालून घेतलेली होती, पण तुम्ही रात्री जर घालायचं विसरले असेल तर अगदी 2 ते 2.5 तासात ही डाळ भिजते. किंवा थोडंसं कोमट पाणी घेऊन जर डाळ भिजवली तर अगदी 1 तासामध्ये भिजून डाळ इथे तयार होईल. आणि बघू शकता आपली डाळ इथे छान भिजलेली आहे. अशी थोडीशी तोडून बघितली असता अगदी इझिली तुटत आहे. डाळ भिजत घालताना स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची. या डाळीमधून आपल्याला संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. डाळ बिलकुल धुवायची नाही, याचे सालंसुद्धा अजिबात काढायचे नाही. फक्त सिम्पली आपण ज्या पद्धतीने डाळी धुतो ना, अगदी तशीच डाळ इथे धुवून घ्यायची आहे. आता ही डाळ आपल्याला छान बारीक वाटून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी इथे मिक्सरचा पॉट घेतलं, त्यामध्ये 2 चमचे भरून डाळ घालून घेतली. अगदी 2 ते 3 चमचे भरून पाणी घालून घेतलं. कढीपत्त्याचे 15 ते 20 पानं घालून घेतले. अद्रकाचे थोडेसे तुकडे घालून घेतले आणि 3 ते 4 आपण यामध्ये लसूण पाकळ्या घालून घेतल्या. आता आपण याचं झाकण लावून छान प्लेन बॅटर तयार करून घेऊ. आणि हे बघा इथे छान प्लेन वाटून झालं आहे, पण थोडं पाणी जास्त झालेलं आहे, त्यामुळे दुसरं परतन काढताना अजिबात पाणी न घालता काढायचं आहे. तसंच हे बॅटर आता आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. त्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये परत 2 ते 3 चमचे भरून डाळ घालून घेते. आता आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे. तसेच कुठलेही मसाले न घालता ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. आणि हे बघा इथे आपलं हे दुसरं परतनसुद्धा छान वाटून झालेलं आहे. आणि आता बघा हे छानपैकी घट्ट आहे. अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण डाळ अजिबात पाणी न घालता वाटून घेऊ. आणि हे बघा इथे आपली ही संपूर्ण डाळ अजिबात पाणी न घालता वाटून घेतलेली आहे. हे सगळं आता आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी इथे झालेली आहे. आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ. मिक्स करून घेतलं. यामध्ये आता 1 पाव चमचा भरून सोडा घालून घेतला. जो आपण भजे बनविताना वापरतो ना, तोच सोडा इथे वापरायचा आहे. त्यावरती थोडंसं पाणी घालून घ्यायचं, म्हणजे सोडा छान ॲक्टिवेट होतो. आणि व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने भरभर मिक्स करून घ्यायचं. 3 ते 4 मिनटं मी मस्त असं व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे फेटून घेतलेलं आहे. त्यामुळे हा सोडा यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता आपलं बॅटर इथे बऱ्यापैकी फुललंसुद्धा आहे. यामधून अर्ध्या बॅटरचा मी ढोकळा लावून घेतलेला आहे आणि अर्धं बॅटर एका बाउलमध्ये काढून घेतलं. आता त्यामध्ये आपण भरपूर सारा कांदा घालून घ्यायचा, म्हणजे आपले अप्पे खायला खूप छान लागतात. त्यानंतर हे सगळं चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलं की त्यामध्ये अर्धी वाटी भरून रवा घालून घ्यायचा. आपण आता रवा घातलेला असल्यामुळे 1 पाव चमचा भरून मीठ घालून घ्यायचं आणि सगळं एकदा चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून 10 ते 15 मिनटासाठी झाकून ठेवून द्यायचं. म्हणजे यामध्ये आपण जो रवा घालून घेतलेला आहे ना, तो रवासुद्धा छान फुलून येईल. 15 मिनिट झालेले आहेत. आता आपण आपलं बॅटर चेक करू. थोडासा कांदा शिल्लक होता, तो कांदा मी यामध्ये घालून घेतला. आता हे सगळं एकदा चमच्याच्या साहाय्याने परत आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मूठभर कोथिंबीर घालून घ्यायची, तीसुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता कन्सिस्टन्सी मला थोडीशी घट्ट वाटत आहे, त्यामुळे ॲडजस्ट करण्यासाठी मी यामध्ये पोहे खायच्या चमच्याने अगदी 2 चमचे पाणी घालून घेतलं, व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आणि हे बघा इथे आपलं अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीचं अप्प्यांचं बॅटर तयार झालेलं आहे. चला तर मग अप्पे तयार करून घेऊया. तर त्यासाठी मी गॅसवरती एक पॅन ठेवून घेतलं आणि गॅस सुरू करून घेतला. आता अप्पे पात्रामध्ये 2-2 थेंब तेल प्रत्येक खाण्यामध्ये घालून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा भरून बॅटर घालून घ्यायचं. वरून झाकण ठेवून द्यायचं आणि मीडियम टू हाय फ्लेम करून आपण हे अप्पे 2 मिनटं शिजवून घ्यायचे. 2 मिनटं झालेले आहेत. आता चाकूच्या साहाय्याने हे अप्पे आपण व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे परतवून घ्यायचे. आणि तुम्ही बघू शकता इथे आपले अप्पे मस्त फुललेले आहेत. छान जाळीदार अप्पे तयार होतात. एकदा या पद्धतीने अप्पे तयार करून बघा. आणि खालच्या साईडनी मस्त 5 ते 7 मिनटं अप्पे शिजवून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत अप्पे चांगले शिजतील. तुम्ही बघू शकता मस्त खालच्या साईडने सुद्धा आपल्या अप्प्यांना लालसर कलर आलेला आहे. असे हे तयार अप्पे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. त्यानंतर अशाच पद्धतीने आपण दुसरं परतनसुद्धा तयार करून घेऊ. परत आपण त्यामध्ये
2-2 थेंब तेल घालून घेऊ, सारण घालून घेऊ, झाकण ठेवून 2 मिनिटांनी आपण हे अप्पे परतवून घेऊ. 2 मिनिट झालेले आहेत. मी हे अप्पे परतवून घेते आणि खालच्या साईडनी मस्त 10 मिनटं मंद आचेवरती हे अप्पे शिजवून घेते. आणि तुम्ही बघू शकता खालच्या साईडनी सुद्धा खूप छान कलर आपल्या या अप्प्यांना आलेला आहे. असे हे तयार अप्पे आता आपण पहिल्याच प्लेटमध्ये काढून घेऊ. आणि हे बघा इथे आपले हे प्लेट भरून मस्त जाळीदार अप्पे तयार झालेले आहे. असे हे अप्पे आपण चिंचेच्या सॉससोबत किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता. आता मी तुम्हाला यामधून एक फोडून दाखवते. आणि हे बघा छान जाळीदार आणि अतिशय सॉफ्ट असे हे अप्पे तयार झालेले आहेत. मैत्रिणींनो, तुम्हाला आजची माझी रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवाराला शेअर करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.